दक्षिण भारतात सिनेमा फक्त पडद्यावर नसतो, तर तो थेट सत्तेत उतरताना दिसतोय. इथे टाळ्या फक्त थिएटरमध्ये वाजत नाही, तर मतदानाच्या पेटीमध्ये सुद्धा पडताना दिसतात. इथला कलाकार हा फक्त एक रोल करत नाही, तर तो राज्य चालवताना सुद्धा दिसतो. आणि असे अनेक कलाकार दक्षिणेमध्ये एक नवीन राज्यकर्ते म्हणून उदयास आलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि याच अनुषंगाने कालचा जो रिझल्ट आलेला आहे, जो थलपती विजयच्या पारड्यात पडलेला आहे, यांनी एकदा पुन्हा सिद्ध केलंय की दक्षिणेतलं स्टारडम म्हणजे सत्ता हे समीकरण पुन्हा पुन्हा सिद्ध होताना दिसतंय. नेमकी यामागची कारणे काय आहे हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. कशा पद्धतीनं दक्षिणेतलं राजकारण राहिलेलं आहे सिनेसृष्टीला धरून, आणि दक्षिणेतलं राजकारण म्हणजे सिनेमा का, आणि रामचंद्रन पासून ते थलपतीपर्यंत कसा हा प्रवास राहिलेला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. हॅलो एस्पिरंट्स, वेलकम टू ऑल. मी प्रतीक कुमार स्वागत करतो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एऑनआयएसच्या युट्यूब प्लॅटफॉर्म वरती. बघा, तत्पूर्वी तुम्ही जर राज्यसेवेसाठी तयारी करत असाल तर उत्तर लेखन 0 to Hero हे पुस्तक तुमच्याकडे असणं खूप आवश्यक आहे. मार्केटमधून जाऊन खरेदी करून घेऊ शकता. बघा, आता आपण हा व्हिडिओ यासाठी घेत आहोत कारण काल तामिळनाडूचे निकाल आलेले आहे. 5 राज्याचे निकाल आलेले आहे, पण विशेष लक्ष जे वेधून घेतलेलं आहे ते तामिळनाडूच्या निकालाने. त्यामध्ये थलपती विजय आणि त्याच्या पार्टीने मिळवलेल्या ज्या सीट्स आहे, आणि पहिल्यांदा एखादी पार्टी त्यांनी फॉर्म केलेली आहे आणि पहिल्यांदाच त्या पार्टीला एवढं घवघवीत यश मिळतंय, आणि ते सुद्धा एका अभिनेत्याला. आणि याच अनुषंगाने दक्षिणेतले अजून कुठले कुठले अभिनेते राहिलेले आहेत, कलाकार राहिलेले आहेत, ज्यांनी थेट सीएम पर्यंतचा प्रवास केलेला आहे, हे सुद्धा आपण बघून घेऊया. बघा, दक्षिणेचं राजकारण म्हणजे सिनेमा. तुम्ही जर दक्षिणेचा भाग बघितला, या पद्धतीत आपल्याला तेलंगणा, आंध्र प्रदेश, केरला, तामिळनाडू आणि कर्नाटक ही राज्य पाहायला मिळतात. पण प्रामुख्याने तामिळनाडूमध्ये याचा जो रेशो आहे तो खूप जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो. काही एक्झाम्पल आपल्याला आंध्र प्रदेशचे सुद्धा सापडतात, आणि तसेच काही तेलंगणा, केरळमधील जर असतील तर ते सुद्धा असणारच आहे. परंतु प्रामुख्याने तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश मधले आपण एक्झाम्पल्स बघणार आहोत, आणि कसं दक्षिणेचं राजकारण हे सिनेसृष्टीला धरून राहिलेलं आहे. बघा, हे आहेत रामचंद्रन. हे सुद्धा सिनेसृष्टीशी रिलेटेड होते, आणि 1972 मध्ये त्यांनी एक पार्टी फॉर्म केली, AIADMK नावाची. ठीक आहे. आणि नंतर 1977 मध्ये ते मुख्यमंत्री सुद्धा झालेले पाहायला मिळतात. हे एक एक्झाम्पल झालं. त्यानंतर करुणानिधी हे जे आहेत हे डीएमकेचे चीफ मिनिस्टर राहिलेले आहेत. त्यांनी सुद्धा ते सुद्धा स्क्रीन रायटर किंवा प्ले रायटर जे राहतात त्यामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. त्यांचा सुद्धा संबंध सिनेसृष्टीत आलेला आहे, आणि ते सुद्धा सलग 5 वेळा मुख्यमंत्री पद त्यांनी तामिळनाडूचं बजावलेलं आहे. एवढंच नाही तर जयललिताबद्दल आपल्याला माहिती आहे. मध्यंतरी कंगना रनौतचा थलायू नावाचा पिक्चर आलेला होता. जर तो तुम्ही पाहिला असेल तर त्यामध्ये त्यांचा पॉलिटिकल स्ट्रगल काय राहिलेला आहे, आणि कशा त्या मुख्यमंत्री बनल्या. 6 वेळा त्या मुख्यमंत्री राहिलेल्या आहेत. त्या सुद्धा ऍक्ट्रेस होत्या, त्या सुद्धा कलाकार होत्या दक्षिणेतल्या. एवढंच नाही तर आपल्याला जर आंध्र प्रदेशमधून एक्झाम्पल घ्यायचं असेल तर NT रामाराव यांनी जे रामकृष्ण आहे यांच्या भूमिका पिक्चर मध्ये केलेल्या आहेत, आणि त्यांचा सुद्धा आंध्र प्रदेशमध्ये किंवा साऊथमध्ये बऱ्यापैकी म्हणजे मोठ्या प्रमाणावर क्रेज राहिलेला होता. आणि हे सुद्धा एक TDP नावाची पार्टी स्थापन करतात 1982च्या आसपास, आणि हे सुद्धा तिथले 10वे मुख्यमंत्री झालेले आहेत आंध्र प्रदेशचे. सो असे अनेक कलाकार ज्यांनी थेट सीएम पदापर्यंतचा प्रवास गाठलेला आहे, हे आपल्याला दक्षिणेमध्येच घडताना दिसतंय. आणि याची मग नेमकी काय कारणे आहे, आणि परत एकदा नवीन उदयास आलेला कलाकार जो आता डायरेक्ट सीएम बनण्याच्या प्रोसेस मध्ये आहे, आणि काही दिवसात आपल्याला हे सीएम झालेले पाहायला मिळतील. थलपती विजय यांचं जे स्टारडम राहिलेलं आहे हे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात त्यांनी उतरवलेलं होतं, आणि त्याचा निकाल त्यांच्या बाजूने राहिलेला आहे. आणि म्हणून दक्षिणेतले जे अभिनेता आहे हे इतके यशस्वी राजकारणात का झालेले आहेत, याचं जर आपल्याला कारण पाहायचं असेल तर कारण क्रमांक 1 आपल्याला दिसून येतं. तर तिथला जो सिनेमा आहे हा लोकांसाठी सिनेमा म्हणजे भावना राहिलेली आहे. एका भावनिक दृष्टिकोनातून ते तिथले सिनेमे पाहत असतात, कारण त्यांचे जे सिनेमा, आता आपल्याला माहित आहे की त्यांचे सिनेमा वर्ल्ड लेवलला सुद्धा किती इम्पॅक्ट टाकणारे आहेत. कांतारा मूवी असू दे, KGF असू दे, म्हणजे हिंदी सिनेमा जो आहे त्याला सुद्धा त्यांनी साऊथ मधून असून त्यांनी टक्कर दिलेली आहे. त्यांचं जे रिजनल लँग्वेज राहिलेला आहे, त्यांचा जो रिजनल होल्ड राहिलेला आहे, या अनुषंगाने लोकांशी चित्रपटासोबतची जी भावना आहे ती कनेक्ट झालेली आहे. आणि तो म्हणून हा जो चित्रपट आहे किंवा सिनेमा आहे हा फक्त
पाहण्याचा अनुभव नसतो, तर लोकांच्या आनंदाशी दुःखाशी जोडलेला असतो आणि म्हणूनच प्रेक्षक जो आहे तो हिरोशी एक आपलं भावनिक नातं जे आहे ते प्रस्थापित करतो आणि या अनुषंगाने हे जे ऍक्टर्स असतात किंवा हे जे कलाकार असतात त्यांच्यासोबतचा एक भावनिक बंध तयार होतो आणि याचा फायदा मग यांनाच कुठेतरी राजकारणात दिसून येतो. हे असे विविध मूवीचे नाव आपल्याला सांगता येईल ज्यामुळे लोक अक्षरशः त्यांच्यासाठी मरायला सुद्धा तयार होतात. तर मग इलेक्शन मध्ये त्यांना जिंकून देणं ही काही मोठी गोष्ट नाही आहे. ठीक आहे. दुसरं कारण जर आपल्याला पाहायचं असलं की साऊथ मध्ये हे जे कल्चर आहे किंवा सिनेसृष्टीतून जे राजकारण वरती आलेलं आहे याचं दुसरं कारण आपल्याला पाहायचं असेल तर हिरोची प्रतिमा. तुम्ही शिवाजी द बॉस नावाचा जर चित्रपट पाहिलेला असेल, कशा पद्धतीने त्यात सिनेमाची मांडणी केलेली आहे आणि कशा पद्धतीने ते जे हिरोइझम कल्चर आहे ते बाहेर आलेलं आहे, कुणाचं, रजनीकांत यांचं. आणि मग तो जो पडद्यावर न्याय देणाऱ्या लोकांच्या मनात काय होतो, एक खरा नेता म्हणून त्याची प्रतिमा निर्माण करतो आणि अशा प्रतिमा ज्या आहेत त्या तिथल्या कलाकारांनी लोकांच्या मनात निर्माण केलेल्या आहे. कारण मध्यंतरी यांनी सुद्धा, रजनीकांत यांनी सुद्धा पार्टी स्थापन केलेली होती, कमल हसन असतील त्यांनी सुद्धा पार्टी स्थापन केलेली होती. का? कारण त्यांचं जे पडद्यावरचं रूप आहे ते रिअल लाईफ मध्ये सुद्धा लोकांना, तिथल्या पब्लिकला एक खऱ्या नेत्याच्या स्वरूपात दिसून येतं आणि तेच मग आपल्या आता विजय थलपतीच्या संबंधात घडलेला आहे आणि त्याच भरपूर प्रमाणात मतदान, टक्केवारी त्यांना मिळालेल्या जागा ह्या आपल्याला निवडणुकीत त्यांनी जिंकलेल्या दिसून येतात. मग त्यामध्ये आपल्या जयललिता सुद्धा असतील, त्या सुद्धा मी तुम्हाला सांगितलंय की 6 वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या आहे. सो ही जी हिरोची प्रतिमा आहे, या ज्या कलाकारांच्या प्रतिमा आहे, या सुद्धा इलेक्शन मध्ये एक कारणीभूत फॅक्टर त्यामध्ये आपल्याला म्हणता येईल. इतकंच नाही तर तिसरं कारण काय आहे तर फॅन क्लब जो आहे, हे जे कलाकार लोक आहे यांनी जो फॅन क्लब आपला तयार केलेला आहे, आपली जे चाहती मंडळी निर्माण केलेला आहे, तो जो वर्ग त्या ठिकाणी उपस्थित झालेला आहे किंवा एक जनरेट झालेला आहे, तर त्याचं रूपांतर हे सरळ तिथल्या राजकारणात आपल्याला ऍज अ वोट बँक म्हणून त्यांच्याकडे ते पाहतात आणि ते सुद्धा वोट बँक मध्ये कन्वर्ट झालेलं दिसतात. आणि म्हणूनच जर हे वोट बँक मध्ये कन्वर्ट झालेला नसता, त्यांचा जर फॅन क्लब वोट मध्ये उतरला नसता, तर कदाचित इतके सगळे मुख्यमंत्री आपल्याला दक्षिणेत सीएम झालेले, म्हणजे इतके सगळे जे कलाकार आहेत ते दक्षिणेत सीएम झालेले दिसले नसते. सो हा सुद्धा एक महत्वाचा फॅक्टर आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. फॅन क्लब मधले लोक काय करतात, मग तेच प्रचार करतात, तेच सभा करतात आणि मतदानाच्या प्रोसेसमध्ये तेच सक्रिय होताना आपल्याला दिसतात. आणि म्हणून जे रोड शो वगैरे होतात किंवा ज्या सभा होतात, भाषणं त्या ठिकाणी होतात, तर त्यामध्ये चित्कार गर्दी आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. आणि थलपतीची जी पहिली सभा होती, आपण यावर काल एक व्हिडिओ घेतलेला आहे, तो तुम्ही बघू शकता, जो स्पेशल थलपती विजयवर घेण्यात आलेला आहे, कशा पद्धतीने त्यांनी निवडणूक जिंकलेली आहे. आणि मग ही जी गर्दी आहे, तर हे लोक स्वतःहून मतदान प्रोसेसमध्ये सक्रिय झाल्यामुळे त्यांचा जो स्टारडम आहे तो लोकांमध्ये एकदम काय म्हणतो, भिनल्या जातो. आणि याचा सुद्धा फायदा जो आहे या कलाकार लोकांना, या हिरो लोकांना, ऍक्टर लोकांना मतदानात झालेला दिसतो. आणि हे सुद्धा एक महत्वाचं कारण त्या ठिकाणी आपल्याला मानता येईल. ठीक आहे. त्यानंतर पुढे पाहायचं असलं तर आपल्याला बघा की द्रविड प्रभाव जो त्यांच्या चित्रपटामध्ये राहिलेला आहे. आता द्रविड प्रभाव म्हणजे काय की जे द्रविडियन आयडिओलॉजी राहिलेली आहे, म्हणजे जे स्थानिकांची भूमिका राहिलेली आहे, मग त्यांच्या कल्चरला घेऊन असू दे किंवा त्यांच्या लँग्वेजला घेऊन असू दे. बघा, साऊथचे स्टेट एकीकडे आणि रेस्ट ऑफ इंडिया एकीकडे, तर ते त्यांनी आपलं कल्चर साऊथवाल्यांनी सोडलेलं नाही. त्यांचं मग तेच कल्चर त्यांनी सिनेमामध्ये उतरवलेलं आहे आणि ते ओरिजिनॅलिटीशी जुळून राहिलेले आहे. म्हणून कदाचित त्यांची जी चित्रपट सृष्टी आहे, त्यांची जी सिनेसृष्टी आहे, ते आताही तेवढी आपल्याला रॉ फॉर्मॅटमध्ये दिसून येते आणि जागतिक लेवलवर ते चांगल्या पद्धतीचं काम करताना दिसून येतं. आणि म्हणून आपला प्रेफरन्स सुद्धा आता बदलताना दिसतोय. कारण तिकडले मूवी आपल्याला आवडायला लागतात. का? कारण त्यांचा जो रॉपणा आहे तो त्यांनी त्यांच्या चित्रपट सृष्टीत काय म्हणते उतरवलेला आहे. आणि याच अनुषंगाने चित्रपट असू दे, संवाद असू दे, कथा असू दे, तर याच्यामधून सामाजिक आणि राजकीय जे विचार आहेत तिथले त्यांनी ते थेट चित्रपटाच्या माध्यमातून लोकांच्या मनापर्यंत रुजवलेले आहे, लोकांपर्यंत पोहोचवलेले आहे. आणि त्यामुळे जो या कलाकारांचा प्रभाव आहे तो राजकारणात सुद्धा वाढलेला आहे. आपल्याला हे सुद्धा एक कारण त्या ठिकाणी महत्वाचं दिसून येतं, जे त्यांनी द्रविडियन आयडिओलॉजी आपल्या चित्रपटामधून जपलेली आहे. ठीक आहे. त्यानंतरचं जर कारण पाहायचं असलं तर
हे सुद्धा एक महत्वाचा फॅक्टर येतो की ज्यांनी आतापर्यंत सत्तेचा उपभोग घेतलेला आहे, सत्ता ते चालवत आलेले आहे, राज्यावर राज्य करत आलेले आहे, आणि मग इथे कुठे ना कुठे पब्लिकला थोडं डिस्कनेक्ट झाल्यासारखं वाटतं, पब्लिक थोडी बोर झाल्यासारखं वाटते, पब्लिकला काहीतरी एक नवीन ऑप्शन त्या ठिकाणी पाहिजे असते, हवा असतो, आणि पब्लिक किंवा हे जे लोक आहे हे नवीन पर्याय शोधत असतात. आणि नवीन पर्याय शोधताना मग ज्यांच्याकडे स्टारडम असतं, ज्यांच्याकडे फेस व्हॅल्यू असतं, जे लोकांशी इझिली कनेक्ट होतात, आणि ते जर सक्रिय पद्धतीने या मतदान प्रोसेसमध्ये, या निवडणुकीच्या प्रांगणात उभे राहत असतील, तर लोक सुद्धा त्यांना एक वेगळा पर्याय म्हणून पाहतात, आणि हाच वेगळा पर्याय थलपदी विजयच्या पारड्यात आपल्याला पडलेला दिसतो. आणि म्हणूनच की पारंपरिक नेत्यावरची जी नाराजी आहे ती जर स्थानिकांची, तिथल्या लोकांची जर वाढली, नाराजी जर वाढली, तर मग नवीन पर्याय म्हणून या कलाकारांना सुद्धा त्या ठिकाणी संधी मिळालेली आहे. हे आपण सातत्यानं साऊथच्या राजकारणामध्ये पाहिलेलं आहे. तर ही काही महत्वाची कारणे आपल्याला दक्षिण भारतातील राजकारणात दिसून येतात, आणि हे खूप महत्वाचं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं. सो ही काही कारणे होती, आणि द्रविड किंवा साऊथचं जे राजकारण राहिलेलं आहे सिनेसृष्टीला घेऊन त्याचा काय इम्पॅक्ट राहिलेला, आय होप की या सर्व गोष्टी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून समजल्या असतील. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि तुम्ही जर राज्यसेवा 2027 साठी तयारी करत असाल तर समर्पण नावाची बॅच आम्ही लॉन्च केलेली आहे, जी 29,999 रुपये इतक्या माफक दरात अवेलेबल होणार आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची ही बॅच असणार आहे, ज्यामध्ये प्रिलिम्स प्लस मेन्स कॉम्प्रिहेन्सिव्हली कव्हर केल्या असणार आहे सिलेबस. इतकंच नाही तर जोपर्यंत तुमचं सिलेक्शन होणार नाही तोपर्यंत या बॅचची लाईफ टाईम व्हॅलिडिटी असणार आहे. बेसिक टू ऍडव्हान्स एनसीईआरटी कव्हरेज, त्यानंतर काय तर आन्सर रायटिंग प्रॅक्टिस, पीबॅक अनालिसिस, स्टडी नोट्स, टेस्ट सिरीज आणि 1-to-1 मेंटरशिप सुद्धा तुम्हाला अवेलेबल असणार आहे. तुम्हाला जर या बॅचची किंमत खूप जास्त वाटत असेल देन यूज माय कुपन कोड प्रतीक सर, तुम्हाला योग्य ते डिस्काउंट देण्यात येईल. आणि एव्हन ऍप्लिकेशन डाउनलोड करायला विसरू नका. ऍप स्टोर आणि गुगल प्ले स्टोरला अवेलेबल आहे, ज्यामध्ये हाय एल नोट्स, एनसीईआरटी, स्टेट बुक, करंट अफेअर्स, माइंड मॅप, सिलेबस, क्विज आणि अजून भरपूर गोष्टी अवेलेबल असतील. तुम्हाला जर नोट्स हव्या असतील पीडीएफ स्वरूपातल्या, हा QR कोड स्कॅन करा आणि एव्हन टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. मी तुमच्यासाठी इथे संपर्क सोडतोय. तुम्हाला जर काही क्वेरीज असतील तर निश्चित निसंकोचपणे यावर कॉल करा, योग्य ते मार्गदर्शन करण्यात येईल. सध्या इथेच थांबूया, पुन्हा भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत, नवीन टॉपिक सोबत लवकरच. थँक्यू.